आता अशीच पडकानी आणि वाकडे तिकडे इकडून तिकडून हिंडवायला लागणार आपल्याला दिवसभर. आणि आजचं आपलं दिवसभराचं वातावरण पाहिजे तुम्हाला मेंढरा मागचं आपल्या मित्रांनो. नुसतं हॉटेलचं घाण पाणी सोडलं जात नाही इकडे, तर ही बघा घाण, अख्खी हॉटेलची घाण सुद्धा वाढायलाच टाकतात ती लोक. मित्रांनो सातारा हायवेच्या शेजारचा रोड म्हणजे आपला कोंढणपूर फाट्यावर जाण्याचा रोड आहे. कणी टाकलेलं पाव मित्रांनो, ह्या पावांना बुरशी लागते लगेच एका दिवसाच्या आत असे बाहेर टाकल्यावर, आणि याला बुरशी लागून हे भरपूर खराब झालेलं असतात. हॉटेलच्या पाण्याचा मुद्द्याचा पॉइंट म्हणजे इथं भरपूर प्रमाणात पाणी साठ. हा आपला कोंढणपूर फाटा एकदम जबरदस्त फाटा आहे मित्रांनो, भरपूर गाड्या बिड्या असतात. हॉटेलचं वाड्याला घाण पाणी सोडलेलं प्यायल्याने काय होतं माहिती का, तर आपलं हे बकरं बघा किती. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो हा आपला दडपा, आणि दडपा घेऊन आम्ही आज चाललोय सकाळ सकाळ आपलं भाऊन मी पाला काढाय. आज आपलं दादा काय मेंढरा का नाही, आणि मग मेंढरांना बी खायला नाही, दिवस भरपूर हालाकीच आहे. तर आता आम्ही पाला काढाय चाललोय, फुलवरीचा पाला. आणि आज तुम्हाला आपल्या दिवसाचं संपूर्ण वातावरण पाहायचे. चला तर मग. तर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहे फुलवरीच्या वावरात, आणि ह्या वावरात आता आपल्याला पाला गोळा करायचा आहे. तर ही फुलवर, आणि हो का या असा तोडून टाकलेला खाली जो पडलाय ना पाला, हा पाला गोळा करायचा आणि मग आपल्या ह्या अशा फडक्यात भरायचा. आणि इकडे पडेल वांगी आहेत त्यांची, त्या वांग्याच्या पडेल नेऊन टाकायचे, जरा मोकळे आहे तिथं रान, त्यावर टाकायचा. मग नंतर मेंढरं आणून चारायचे ते आपल्याला. तर पाला टाकायचे आपल्याला या फडक्याने भरून. आपला पाला हो का गोळा करून झालाय फडक्यावर, असा अख्खा पडलेला वरचा पाला आपण गोळा करीत करीत आलो, आणि असा आता डिप्पू झालाय, चांगला ढीग झालाय तयार. आता हे ढीग नेऊन टाकायचा आहे पटांगणाला. मित्रांनो आपलं हे गठुडं बघा, हे अख्खा असं गठुडं चालवले आता, असं भरपूर मोठे. तिकडं जिथं ठिकाणी ना आता मोकळं कडे नाही अख्खी वांगी, आता या पिकातनं काय इकडं चारता येत नाही, मग आता पटांगणात नेऊन टाकायचे. आपलं गठुडं बांधून चालवले मी, भाऊ येते ते आपलं मागून. ही वांगी आहेत तसली लांबोळी वांगी मित्रांनो, अशी नुसती लांब होतात वांगी. आणि ह्या वांग्याच्या शेजारी हे आपलं पटांगण, तिथं तांबाटी होती, तांबाटी चारली आपणच आपल्या मेंढरांना. आणि मग ही मोकळी झालेली जागा, आपली मेंढरं भरपूर असल्यामुळं मग थोड्या जागेत काय बसत नाही, अशी मोठी जागा लागती. आणि ह्या मोठ्या जागेतच मग आम्ही टाकतो पाला बिला. हो का आपल्याला काय नेट गठोडं दाखवतं नाही आलं, पण अशा पद्धतीने गठोडं आणायला लागतं मित्रांनो मेंढरांना चारायला. टाकलं आता पाला पांगवायचा आहे. मित्रांनो आत्ताच आपली मेंढरं मागाशी वाड्यातनं सोडली, आणि वाड्याच्या तिकून वाईच हिंडावली, आणि आता अशी आणल्या तर इकडं आता अशीच पडकानी आणि वाकडे तिकडे इकडून तिकडून हिंडवायला लागणार आपल्याला दिवसभर. आणि आजचं आपलं दिवसभराचं वातावरण पाहिजे तुम्हाला मेंढरा मागचं आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर आता सध्या आम्ही आलेलो आहे इकडं पडकाला, म्हणजे इथं आपली उन्हाळ्यात ज्या आंब्यांखाली मेंढरं बसतात ना, त्या आंब्याच्या तिथल्या पडकात आलो आहे. आता काय आपल्याला बसवायची नाही, कारण का तर उन्हाळ्यात चाराय असतं, त्यामुळं डायरेक्ट सोडायची, अशी मुद्द्याच्या चाऱ्यात न्यायची, जिथं चारा असेल तिथं न्यायची, चारायची, पाणी पाजायची, बसवायची, पुन्हा बसवून मग डायरेक्ट चाऱ्यावर न्यायला गावतं पाथीव याच्यावर. तसं आता काही पादबीत चारा नाही, त्याकरता मग इकडं व्हायचं तिकडं व्हायचं, असं थोडं थोडं इकडून तिकडून त्यांना चारून आणायला लागतं आपल्याला या दिवसात. दुसरीकडल्या आंब्यांच्या झाडांना भरपूर मोहर लागलाय, पण आपण आपल्याला ज्या आंब्याचा आंबबिंब भरपूर खायला गावतात, इथल्या आंब्याला काय मोहर नाही यंदा. म्हणजे आंब बऱ्यापैकी कवचित एका अर्धा आंबा, म्हणजे हो का इथं मोहर आलाय थोडा, या ठिकाणी थोडा मोहर आलाय, असं कवचित एका अर्धा आंबा गावणार आपल्याला. गेल्या वर्षी आपण जसं गोटी आंब खाल्लं होतं, तसं आपल्याला यंदा काय एवढं गोटी आंब नाही गावणार. आपल्या या आंब्यांना मोहरच नाही यंदा. आणि मित्रांनो सातारा हायवेच्या शेजारचा रोड म्हणजे आपला कोंढणपूर फाट्यावर जाण्याचा रोड आहे, आणि कोंढणपूर फाट्यावरनं आपल्याला तिकडं वरती न्यायचं मेंढरं चारायला. तर आत्ता सध्या तर भाऊन मीच आहे, आपण दोघांनीच मेंढरं चालवले ते आपली. तर मित्रांनो आत्ताच हवेच्या गर्दीतून आम्ही बाहेर पडले, आणि दोघंच असल्यामुळं भरपूर मित्रांनो मेंढरांनी दमावलं बघा. म्हणजे नुसती हवेतनं इकडं तिकडं ह्या दिवसात खायला नाही, नुसती पळतात, हे तर खाऊ का तिथं खाऊ,
नुसती पळत सुटतात। आता कशी तरी बाबा हवेतनं बाहेर निघलोय तरी सुद्धा लय पळतात ते मेंढराक। माणसं कमी असली ना भरपूर हाल होतात मेंढराक। मित्रांनो इकडं असलेली हवेच्या कळची हॉटेल आणि त्या हॉटेलचं घाण पाणी अख्खं इकडं वाड्याला सोडून देतात बघा। तर मित्रांनो हे घाण पाण्याने ना इतकं बेकारी झाले, लोकांना पिण्यायोग्य बोरला सुद्धा पाणी राहिलेलं नाही आणि आपल्या बकऱ्यांना तर नाहीच नाही। इतकं घाण पाणी हॉटेलचं अख्खं बघा, काळं काळं। यात भरपूर जंतुबिंतू ह्यांनी हे असलं आता बकऱ्यांना तहान लागली आणि गवचित एक अर्ध बकरू पाणी पिलं तर मरतं सुद्धा आपलं बकरू असलं पाणी पिऊन। काय करणार, विलच नाही ना। तरी हॉटेलवाल्यांनी अख्खं त्यांच्या हॉटेलचं गटरीचं पाणी अख्खं या वाड्यांना सोडून दिलंय आपल्या इकडच्या। तर मित्रांनो काय करणार आता, थोड्या दिवसांनी असलंच घाण पाणी भरपूर राहतं इकडं आणि नाही विलाजाने आपली मेंढरं सुद्धा तेच पाणी पितात। जर बोरला यांना पाणी नसलं ना एखाद्याच्या तर अशी इतकी ताण लागते, मग वाड्याने ह्याने जावं लागतं लोकांच्या पिकामुळं ह्याच्यामुळं। तर वाड्याने जाता जाता आपली काय बकरी असलं घाण पाणी पिऊन हॉटेलचं ह्याचं घाण पाणी पिऊन नंतर मग कडकून जातात, भरपूर बेकारी होते, नुकसान। बकरं वाळून जातं, सुधरत नाही ते सारखं, म्हणजे असं त्याला जुलाब होतात। त्यामुळं ते असं नुसतं लुकडं होऊन नंतर ते मरतं, कारण का तर त्याचं आतमधनं शरीर हे जंतू सगळं खात असतात आपल्या बकऱ्याचं याचं। मित्रांनो नुसतं हॉटेलचं घाण पाणी सोडलं जात नाही इकडे, तर ही बघा घाण अख्खी हॉटेलची घाण सुद्धा वाड्यालाच टाकतात ती लोक, म्हणजे असं खराब झालेला कचरा बिचरा कागद बिगद। आणि त्यामुळं इकडं वाड्यांचं प्रदूषण एकदम बेकार, भरपूर असं वाड्यांचं जल प्रदूषण होतंय। आणि ही बघा सगळे हॉटेलची कागद बिगद अख्खं खराब झालेलं अन्न पाणी सगळं इकडं वाड्याच्या बांधाऱ्यात आणून टाकलंय त्यांनी या ठिकाणी। अशी घाण करतात भरपूर आपल्या वाड्यांना यांना ही लोक। आता आपलं वड तर पार आटले ते बघा पप्पू। तर मित्रांनो अख्खं वड असं आटून गेले ते, आणि हे बांधारं जिथे आहेत ना बांधाऱ्याच्या खालून आता बांधाऱ्याहून पडणाऱ्या पाण्याने ह्या जागा खोल झालेल्या आहेत। ह्या खोल जागेत जे पाणी साठलंय ना आता तेवढंच पाणी राहिले। आता थोड्या दिवसात मित्रांनो हे सुद्धा पाणी आता म्हणजे हे आटतच चाललंय। थोड्या दिवसात एक अजून 15 दिवसात हे सगळं पाणी गायब होणार बांधाऱ्याच्या कडचं। आणि मग आपल्या मेंढरांना मित्रांनो असं पाणी गावत नाही। आता इथं आली इथं 4-2 मेंढरं पाणी पिली, इकडं काय हॉटेलचं पाणी सोडलं नाही त्यामुळं स्वच्छ आहे। आणि तिकडं खाली एकदम असं एका नळीने पाणी सोडून दिलंय, तिकडं खाली भरपूर घाण पाणी आहे मित्रांनो। तर आता आपली मेंढरं घालवले ते आम्ही का हे गावात मित्रांनो, हे वाड्याच्या कडेने वाड्याच्या पाण्याने इतकं फुललेलं गावात असतं मित्रांनो। ह्या गावात जवळजवळ आपला असं गावात खाऊन चारून आठवडा तरी निघून जातो या गावात। आणि हेच गावात वाईज फुटलेलं आहे। तर आता हे फुटलेलं गावात थोडं आता 7-8 दिवस आणली नव्हती मेंढरं इकडं, मग आता हे गावात फुटलंय जरा, मग म्हणलं आता या गावताव तरी न्यावं आपली वाईज। तेवढा टाइमपास कराय मेंढरं बी खात्यात गावात, आता काय नसल्यावर इलाज नसल्यावर काय करणार, खात्यात आपलं गावात बिवात असंच। हॉटेलच्या पाण्याचा मुद्द्याचा पॉईंट म्हणजे इथं भरपूर प्रमाणात पाणी साठलंय मित्रांनो, आणि त्यातनं जाग्यावर असं फेसकटाचं अख्खं बुडबुड निघते ते का इकडून अख्खं असं वाहते ते। म्हणजे इथं एक वरून आलेली ह्या साईडने नळी, आणि त्या नळीने अख्ख्या हॉटेलचं पाणी सोडलंय खाली, आणि ही नळी अख्खे फुल भरून वाहते आणि या नळीचं हे घाण पाणी येते। आणि इथं मोठा डव साठलाय, कारण का तर मोरो वाईज थोडा बांधारा आहे त्या बांधाऱ्याची, आणि इथंच पाणी हे आळलं जाते। कणी टाकलेलं पाव मित्रांनो, ह्या पावांना बुरशी लागते लगेच एका दिवसाच्या आत असे बाहेर टाकल्यावर, आणि याला बुरशी लागून हे भरपूर खराब झालेलं असतात। आणि असलं पाव खाल्लं तर लगेचच आपलं बकरं फुगतं बिगतं मरतं लगेच, हे लगेच या पावाचा लगेच इफेक्ट पडतो आपल्या बकऱ्यावरती, परिणाम लगेच होतो असल्या पावांचा वेवांचा, कारण का तर हे बुरशी लगेच लागलेली असते आणि खराब झालेलं असतात, फुगतं बिगतं बकरं भरपूर याने। आपलं भाऊ मित्रांनो, भाऊ कुठं न्यायच्यात मेंढरं? आता वांगी न्यायची ते वांगी चारायला। तर मित्रांनो आपला जसा नाश्ता असतो तसा त्यांचा इकडून आपलं गावात फिवात नासकं दुसकं इकडलं हे गावात हे चारून त्यांचा एक प्रकारचा नाश्ता झालाय। आणि मग आपलं कसं एकदा जेवण असतं, मग तसं आता यांना जेवणाव म्हणजे वांगी चारा न्यायचं, मुद्द्याचा चारा असतो वांगी, मग वांगी बिंगी खाऊन वाढायला न्यायचे आपल्याला। तर आता ह्यांचा नाश्ता झाल्यासारखं व्हायचं, इकडून खाऊन झाले, आता चाललो आपण यांना वांग्या घेऊन डायरेक्ट। मित्रांनो आपण बोललो होतो तुम्हाला, ही वावरं सोयाबीनच्या वावरं होती, वाडा आला तर आपली ही जवळजवळ 1.5-2 महिने मोकळी होती। आणि आता बघा आता नांगरले ते सगळं, जवळजवळ हे 2 एकराचं वावर अख्खं नांगरून ओके केलं या। आणि आता तापायला मित्रांनो अख्ख्या उन्हाळ्यावर ही रानं तापून एकदम मस्त होतं, जेवढं रान तापून तेवढं जोरात पीक येतं असं म्हणणे।
आणि आता हे रान त्यांनी तापायसाठी नांगरून बिंगरून ठेवले. आता डायरेक्ट पुढच्या वेळेसच इथे सोयाबीन करणारी लोक. ऊसाच्या मधून वाटे मित्रांनो आपल्याला वांग्यावर जाण्यासाठी, म्हणजे असं बारीक पडाकी आणि आजूबाजूने अख्खा ऊस आहे. आणि ऊसाच्या मधनं ट्रॅक्टर बिक्टर जाण्यासाठी त्यांनी असं पडाक ठेवले. तर ह्या ऊसाच्या मधल्या पडकाने आपण चाललोय सध्या. तर ह्यो अख्खं बाग आहे ते मित्रांनो, इथं अख्खा ऊस बाग आहे ते. मागाशी आपण जे वावर दाखवलं ना त्यांचंच आहे. आणि त्यांनी तिकडं ऊस नाही केला, इकडं थोडासा ऊस केला आहे आपला. लय पाहिला नाही तर यांचा जवळजवळ 10-10, 15-15 एकर ऊस असायचा. पण आता त्यांनी ऊस कमी केला आहे. आता या ऊसाच्या मधनं चाललोय आपण वांग्यावर. फायनली आपली मेंढरं वांग्यात आलेली आहे. तिथं वांगी म्हणजे आधी बी चारली होती पलीकडची थोडीशी, पण अर्धी राहिली होती. अशी पुरवून चारायला लागतो. आणि मग आता आम्ही आणल्या ते वांग्यावरती. तुम्हाला सकाळी बोललो होतो आपण वांग्यावरती मेंढरं न्यायची, वांगी चारायची. तर आता जेवण म्हणजे हो का हीच वांगी. एकदम खतरनाक वांगी आहेत मित्रांनो. वांगी अशा पद्धतीची वांगी आहेत हो का. ही अशी लंबोळी वांगी भरपूर अशी खायला भारी लागतात मित्रांनो. चटणी बिटणी ह्या सुद्धा वांग्याची चांगली लागते. पण मित्रांनो ही झाडं अशी आहेत की ह्याच्या पानांना एक सुद्धा काटा नसतो आणि ह्याच्या खोडांना सुद्धा एक सुद्धा काटा नसतो. वांग्याच्या ह्याला सुद्धा एक सुद्धा काटा नसतो. तुम्हाला दाखवतो, बघू शकता तुम्ही. याला एक सुद्धा काटा नाही वांग्याच्या ह्याला. एकदम अशी साधी सोपी वांगी असतात. पण मित्रांनो चवीला खायला आपली गावरान वांगीच, जुनं ते सोनं म्हणतात ना, ते एकदम बरोबर आहे. कारण का तर काटं वांगी खायला एकदम चवदार मस्त लागतात. आपण चुरून मुरून भाकर खायची म्हणलं तरी मस्त लागते. पण ह्या वांग्यांची चटणी केली तरच भारी, नाही तर कालवण बिलवण केलं ना एकदम बेकार लागतं. आणि ह्या वांग्यात त्यांना उत्पन्न जास्त भेटतं, त्यामुळं ही वांगी ती लोक जास्त करून लावतात. आपली काटं वांगी एवढी लावत नाही. पण मित्रांनो ह्या वांग्यांपेक्षा काटं वांगी खायला एक नंबर असतात आपली. मित्रांनो हे आपलं चपातीचं झाड म्हणजे मित्रांनो गहू. आणि हे कुठलं आपलं शेतकरी भरपूर प्रमाणात गहू बी लावतात. आता ही लोक भरपूर चपात्या बिपात्या खातात. आपण खातो बाजरीच्या भाकरी बिकरी. मग आपल्याला असं म्हणजे आपल्याला बाजरी बिजरी जास्त करायला लागते. आणि ह्या लोकांना सारख्या ही चपात्या बिपात्या असतात, त्याकरता ही भरपूर गहू लावतात. आपल्या मावळाला गहूसुद्धा भरपूर प्रमाणात असतो. अशा प्रकारचा गहू मित्रांनो म्हणजेच चपातीचं झाड. भरपूर लोक म्हणतात चपातीचं झाड. ज्वारीच्या भाकरीला ज्वारीचं झाड सुद्धा आहे आपल्या इकडं. जाऊन झाली मित्रांनो. आता निघाली आपली ड्युटी वाड्याला. आता आम्ही वाड्याला चाललो मित्रांनो. म्हणजे वांगीच चारा आणली, वांगी चारली. आता हळूहळू जायचं थांबत वाड्यावरती जायची आता मेंढरं घेऊन. आणि मित्रांनो ही विहीर आपली कासरोडी गावाची विहीर आहे. म्हणजे गाव आहे मोठं कासरोडी, त्या गावाची अख्खी विहीर आहे. ह्या विहिरीचं पाणी गावाला नेतात. हा आपला कोंढणपूर फाटा एकदम जबरदस्त फाटा आहे मित्रांनो. भरपूर गाड्या बिड्या असतात. आणि आता आम्ही चाललोय कोंढणपूर फाट्यावरून वाड्याला. सकाळी या फाट्यावरून गेलतो मेंढरं चारा घेऊन. आता वाड्याला चाललोय आपण. मेंढरांमुळं भरपूर त्रास होतो. या लोकांना सुद्धा गाडीवाल्यांना पण करतात सहकार्य आपल्याला भरपूर. असे म्हणजे थांबतात काय जण भरपूर भोगिरी पण दाखवतात. हॉटेलचं वाड्याला घाण पाणी सोडलेलं प्यायल्याने काय होतं माहिती का. तर आपलं हे बकरं बघा किती ढांढाळते. तर असं यांच्या पोटात जंतू होतात ते घाण पाणी प्यायल्यामुळं. आणि काय ताण्याला असं नाही वेलाच्यामुळं पेलं पाणी, त्यामुळं इतकं जंतू झालं. तर आता ते कडकून चाललंय. असं कडकून म्हणजे ते असं वाळून पार जातं. खाल्लेलं काय अंगी लागत नाही. आणि ते मित्रांनो इतकं खातं ना, त्याला 24 तास तुम्ही खायला टाका, 24 तास ते नुसतं खातच राहणार. एवढं खातं. पण ते खाल्लेलं त्याला जरा या अंगी लागत नाही. अशा पद्धतीने मग त्याला जुलाब होतात. ते भरपूर वाकून जातं. आणि नंतर मग थंडी गारठ्यात पावसात ह्याच्यात अशा आपल्या चित्राबांची भरपूर हानी होते, मरण पावतात भरपूर. तर असं त्या पाण्याचं दुष्परिणाम होतात. आणि दरवर्षी आपली 7-8 मेंढरं म्हणलं तरी मरतात मित्रांनो. आत्ताच आपली मेंढरं वाड्याला आलेली आहेत. आणि आजच्या संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला आपण दाखवलं. तर आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.